सकाळची वेळ होती. सुरेशराव हॉलमध्ये निवांत बसले होते. त्याच वेळेस शालिनी ताई आपल्या नवऱ्याला म्हणाल्या, अहो, पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे. आपण त्यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नामध्ये काही कंजूसी दाखवली नव्हती. त्यांच्या संपूर्ण परिवाराला कपड्यांचा आहेर दिला होता. ताईच्या सासरची मंडळी, सरलाच्या माहेरची माणसे किती श्रीमंत आहेत हे पाहून चकित झाले होते. कारण आपण घरातील सर्वांना भारीतल्या कपड्यांचा आहेर दिला होता. तेव्हा तुम्ही सुद्धा किती खुश झाला होतात. सुरेशराव म्हणाले, हो शालिनी, तू बरोबर बोलत आहेस. आपण माझ्या बहिणीच्या मोठ्या मुलीच्या लग्नामध्ये तर मोकळ्या मनाने खर्च केला होता. पण आता असे बोलून सुरेशरावांच्या चेहऱ्यावरचा सगळा आनंद नाहीसा झाला. ते खूप उदास दिसत होते आणि त्यांना असे उदास झालेले पाहून शालिनीताई देखील तोंड बारीक केले. कारण आता त्यांची परिस्थिती पूर्वीसारखी राहिली नव्हती. सुरेशराव म्हणाले, शालिनी, असं नाहीये की मी आपल्याकडे पैसे नाही, मी नोकरी करत नसलो तरी आपल्याला पेन्शन मिळते. पण जेव्हापासून विकासचे लग्न झाले आहे तेव्हापासून आपल्याला आपले पेन्शनचे पैसे विकास आणि सुनीताला विचारून खर्च करावे लागत आहे. शालिनीताई म्हणाल्या, बरोबर आहे. सुनबाई तर आपल्या गरजेच्या वेळी देखील पैसे देत नाही. ते पेन्शनचे पैसे सगळे स्वतःकडे ठेवून घेते आणि मागितल्यावर मोजकेच पैसे देते. अशी अवस्था तर मी याआधी कधीही पाहिली नव्हती. थोडे तरी जास्त पैसे खर्च झाले तर लगेच भांडायला तयार असते. मुलगा सुद्धा तिच्याच हातावर हात मारतोय. तो फक्त बायकोच्या तालावर नाचतोय. काय चूक आहे आणि काय बरोबर हे देखील पाहत नाही. आपल्याच घरात आपण असे लाचार कधी झालो ज्या आज झालो आहोत. आणि शालिनीताई छान तयार होऊन बाहेर जायला निघाल्या होत्या. तेवढ्यात त्यांची सुनबाई म्हणाली, म्हातारे, महागडी बनारसी साडी नेसून ओठांवर लिपस्टिक लावून फिरायला चालला आहात वाटते. लाज वाटत नाही का? तुम्ही या वयामध्ये सुती साडी नेसायला हवी. जरा तुमच्या वयाच्या म्हाताऱ्या बायकांकडे तरी बघत जा. तर सर्वजणी सुती साड्या नेसतात आणि एवढं नटून थटून फिरायला जाणं तुम्हाला शोभतं का? सुनीता ताई तिच्या सासूला शालिनीताईंना मोठ्या आवाजात म्हणाली. सुनेचे बोलणे ऐकून शालिनीताई म्हणाल्या, तू काय एवढी तनतन करत आहेस? ही बनारसी साडी मला तुझ्या बापाने किंवा नवऱ्यानेही घेऊन दिलेली नाहीये. काही बोलायला आणि राहिलेली गोष्ट म्हातारपणात बनारसी साडी नेसण्याची. तर मग मला सांग, तू कधी म्हातारी होणार नाहीस का? आणि जेव्हा तू म्हातारी होशील तेव्हा तर तुझ्या इच्छेप्रमाणे जे हवे तेच घालणार नाहीस का? अगं, तू तर 2 मुलांची आई झालीयस तरी 16 वर्षाच्या मुलींसारखे शॉर्ट कपडे घालून मैत्रिणींसोबत फिरायला जातेस, पार्ट्या करायला जातेस. तेव्हा मी तुला काही बोलते का? मग मी ही साडी नेसल्यावर तुला काय एवढा त्रास होतोय? आणि एक गोष्ट कान उघडे ठेवून नीट ऐक. सुनबाई, मी काय नेसायचं ते माझं मी पाहून घेईल. त्याच्याशी तुझा काही संबंध नाही. तू तुझ्या कामाशी काम ठेव. मी तुझी सासू आहे. माझी सासू बनण्याचा तू प्रयत्न करू नकोस. एवढे बोलून शालिनीताई हॉलमध्ये बसलेल्या आपल्या नवऱ्याला म्हणाल्या, अहो, पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे ना. आपण त्यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नामध्ये काहीच कंजूसी दाखवली नव्हती. त्यांच्या संपूर्ण परिवाराला कपड्यांचा आहेर दिला होता. त्याच्या सासरी मंडळी, सरलाच्या माहेरची माणसं किती श्रीमंत आहेत हे पाहून चकित झाले होते. कारण आपण घरातील सर्वांना भारीतल्या कपड्यांचा आहेर दिला होता. तेव्हा तुम्ही सुद्धा किती खुश झाला होतात. सुरेशराव म्हणाले, हो शालिनी, तू बरोबर बोलत आहेस. आपण माझ्या बहिणीच्या मोठ्या मुलीच्या लग्नामध्ये तर मोकळ्या मनाने खर्च केला होता. पण आता असे बोलून सुरेशरावांच्या चेहऱ्यावरचा सगळा आनंद नाहीसा झाला. ते खूप उदास दिसत होते आणि त्यांना असं उदास झालेलं पाहून शालिनीताईंनी देखील तोंड बारीक केलं. कारण आता त्यांची परिस्थिती पूर्वीसारखी राहिली नव्हती. सुरेशराव म्हणाले, शालिनी, असे नाहीये की आपल्याकडे पैसे नाहीत. मी नोकरी करत नसलो तरी आपल्याला पेन्शन मिळते. पण जेव्हापासून विकासचे लग्न झाले आहे ना तेव्हा आपल्याला आपल्याच पेन्शनचे पैसे विकास आणि सुनीताला विचारून खर्च करावे लागत आहे. शालिनीताई म्हणाल्या, बरोबर आहे. सुनबाई तर आपल्याला गरजेच्या वेळी देखील पैसे देत नाही. ती पेन्शनचे सगळे पैसे स्वतःकडे ठेवून घेते आणि मागितल्यावर मोजकेच पैसे देते. अशी अवस्था तर मी आधी कधीच पाहिली नाही. थोडे जरी जास्त पैसे खर्च झाले तर लगेच भांडण करायला तयारच असते. मुलगा सुद्धा तिच्या हातावर हात मारतोय. तो फक्त बायकोच्या तालावर नाचत असतो. काय चूक आहे आणि काय बरोबर हे देखील पाहत नाही. आपल्याच घरात आपण असे लाचार कधी झालो जे आज झालो आहोत. कालच सरलाताईंचा फोन आला होता. ती म्हणत होती, दादा लवकर पाठवून द्या. लग्न घरात बरीच कामे असतात. ताईच्या मोठ्या मुलीच्या लग्नात सर्व काही तुम्हीच पाहिले होते. त्यामुळे यावेळेसही त्या तुम्हालाच बोलवत आहे. लग्नपत्रिका छापायच्या आहेत आणि इतरही बरेच कामे आहेत जी तुमच्यासोबत करायची आहेत. सुरेशराव म्हणाले, अगं शालिनी, सुनीताच्या लग्नाच्या वेळेस मी नोकरीवर होतो तेव्हा मला चांगला पगार मिळायचा.
त्यामुळे मी उदार मनाने खर्च केला होता. पण यावेळेस मी कोणत्या तोंडाने माझ्या बहिणीच्या घरी जाऊ? कारण सध्या माझ्या खिशात 1 रुपया देखील नाही. जर तिथे गेल्यानंतर मला काही पैसे देण्याची गरज पडली तर कुठून देणार आहे मी पैसे तर सरलाच्या घरी जाण्याची हिंमत देखील होत नाही. शालिनी ताई म्हणाल्या, तुम्ही असे कसे बोलत आहात? तुम्ही जर गेला नाही तर सरला ताईंना काय वाटेल? त्यांना वाईट वाटेल. त्यामुळे तुम्ही एक काम करा, आज संध्याकाळी जेव्हा तो कामावरून येईल तेव्हा विकासला पैशांबद्दल बोला आणि त्याच्याकडून काही पैसे मागून घ्या. शालिनी ताई आणि सुरेशराव बोलत होते तेव्हा त्यांची सून सुनीता यांच्या खोलीतून तणावाने बाहेर आली आणि तिच्या सासूवर ओरडत म्हणाली, मी मगाच्यापासून पाहत आहे, गेल्या 1 तासापासून तुम्ही दोघे म्हातारा म्हातारी एखाद्या लैला मजनू सारखे गप्पा मारत बसले आहात. मला कळत नाही तुम्ही एवढे काय बोलत असता, म्हणून तुमचे बोलणे कधी संपतच नाही. म्हातारी पटकन उठून आणि स्वयंपाकघरात जा. 5 वाजले आहेत आणि अजूनही मला चहा मिळालेला नाही. मला दुपारी झोपेतून उठल्या उठल्या चहा लागतो, माहित नाही का? तुला निवांत गप्पा मारत बसले आहेत. बहुतेक माझ्याबद्दल काहीतरी चुगली करत असणार. दोघेही खूप मजा येत असेल ना? मला बोलताना असेही माझ्याबद्दल बोलल्याशिवाय तुमच्याकडे गप्पा मारायला विषय तरी कोणाचा असतो? जाऊ द्या, तुमच्या मुलाला ते सांगा. मी तुमची सगळी नाटकं सांगते. तुमची सगळी नाटकं त्यांना सांगते. सुनेच्या अशा प्रकारचे बोलणे ऐकून बिचाऱ्या शालिनीताई उठल्या आणि त्या स्वयंपाक खोलीत निघून गेल्या. त्यांनी पाहिले तर चहासाठी दूध नव्हते. त्यामुळे शालिनीताई सुरेशरावांना म्हणाल्या, बाजूच्या दुकानातून जाऊन दूध घेऊन या. सकाळचं सगळं दूध संपलं आहे, पटकन जाऊन आणा, नाहीतर ही सुनीबाई ठाव करेल तर ती पुन्हा आरडाओरडा करेल. आणि सुनीता तिच्या खोलीमध्ये बसून फोनवर कोणाशी तरी गप्पा मारत होती. काही वेळाने विकास देखील ऑफिसवरून आला. त्यानंतर सर्वजण हॉलमध्ये बसून एकत्र चहा पित होते. तेव्हा सुरेश धाडस करून विकासला म्हणाला, विकास, आम्हाला काही पैशांची गरज आहे. विकास आश्चर्यचकित होऊन म्हणाला, पैशांची गरज आहे म्हणजे? हे काय बाबा? गेल्या महिन्यात आम्ही तुम्हाला तुमच्या खर्चासाठी 500 रुपये दिले होते. ते खर्च झाले का? अजून 10 तारीख सुद्धा आली नाही. 15 दिवसांसाठी मी तुम्हाला 500 रुपये देतो. ते कमी पडतात का तुम्हाला खर्च करायला? आणि असं खर्च काय असतात तुमचे? आपल्या नातवावर, आपल्या नातवंडांवर, वडिलांवर भडकलेलं पाहून संधीचा फायदा घेऊन सुनीता म्हणाली, बरोबर बोलत आहात तुम्ही. दिवसभर दोघे निवांत बसून गप्पा मारत असतात. बहुतेक हे दोघे आपला खर्च कसा वाढवायचा याबद्दलच गप्पा मारत असतील. आणि विकास, तुमच्या आई आजकाल घरकामात खूप आळशी होत आहे. तुम्हाला दिसत नाही का त्यांचे वजन किती वाढले आहे? त्या खूप जाड झाल्या आहेत. हे बघा, जर ही परिस्थिती राहिली तर एक दिवस यांना अंथरुणावर खेळून राहावं लागेल आणि त्यानंतर तुम्हालाही त्यांची सेवा करावी लागेल. विकास म्हणाला, आई, मी हे काय ऐकतोय? तू घरकाम करायलाही उशीर करतेस, घर कामातून अंग काढून घेतेस का? बिचारी माझी बायको दिवसभर घर कामात व्यस्त असते. जर तू तिला थोडीफार मदत केली तर काय बिघडणार आहे? एवढ्या लोकांचा स्वयंपाक बनवताना तिची काय अवस्था होत असेल याचा जरा तरी विचार कर. सुरेशराव यांनी पैशांबद्दल बोलताच सुना आणि मुलाने भलतेच काही सलते बोलायला सुरुवात केली. शालिनीताई हिम्मत करून म्हणाल्या, विकास, मी सुनबाईसोबत घरातील सर्व कामं करते. तू दिवसभर ऑफिसमध्ये असतोस, त्यामुळे तुला काही माहीत नाही. सुनीता म्हणाली, हो तर म्हणजे मी खोटं बोलते का? आणि तुम्हीच तेवढे खरे आहात का? असे बोलून तिने विषय बदलला. ती पुढे म्हणाली, आता ते जाऊ द्या. रात्रीच्या जेवणाची तयारी करायची आहे, त्यामुळे तेवढी भाजी चिरून घ्या आणि कणिक काही मिळवून घ्या. शालिनीताईंना खूप राग येत होता, पण त्या सध्या काहीच बोलत नव्हत्या. त्या गुपचूप किचनमध्ये गेल्या आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी शालिनीताईचे हात खूप दुखत होते. सुरेशरावांनी त्यांना कैरीची चटणी बनवायला सांगितली होती. त्यामुळे त्यांनी मिक्सरच्या भांड्यात कैरीच्या फोडी करून टाकल्या आणि जेव्हा त्यांनी मिक्सर चालू केला तेव्हा मिक्सरचा आवाज ऐकून त्यांची सून तिच्या खोलीतून बाहेर आली आणि तिने पटकन मिक्सर बंद केला आणि सासूला मोठ्या आवाजात म्हणाली, तुझी हिंमत कशी झाली माझ्या माहेरून आणलेल्या वस्तूला हात लावायची? जे आयुष्यभर पाटा वरवंटा वापरून मसाले चटण्या बनवत होत्या, मग आताही तेच वापरा ना. शालिनीताई म्हणाले, अगं सुनबाई, माझा हात खूप दुखत आहे म्हणून मी मिक्सरमध्ये वाटलं होतं. आता अर्ध वाटून झालं आहे. मी म्हणाले ते मला काही माहीत नाही आणि खबरदार, यापुढे कधी माझ्या माहेरून आणलेल्या वस्तूंना हात लावला तर. तिने मिक्सरमध्ये अर्धवट वाटलेली कैरीची चटणी बाहेर काढली आणि मिक्सर घेऊन तिच्या खोलीत निघून गेली. सुनेचे वागणे पाहून शालिनीताई चकित झाल्या. किचनमध्ये उभ्या राहून अर्धवट वाटलेल्या कैरीच्या चटणीकडे पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्याने सुनेला खूप काही ऐकावेसे वाटत होते, पण तिच्या पुढे तोंड उघडू शकत नव्हत्या. शालिनीताईंनी अपमानाचा घोट घेतला. दुसऱ्या दिवशी शालिनीताईंना पुन्हा एकदा त्यांच्या नंदेचा फोन आला.
त्या म्हणाल्या, वहिनी आज संध्याकाळपर्यंत दादाला पाठवून दे, लग्नाचा बस्ता भरायला जायचं आहे. दादाला या सर्व गोष्टींची माहिती आहे आणि खूप सारे लोक त्यांच्या ओळखीचे आहेत. शालिनीताई म्हणाले, ठीक आहे. फोन ठेवल्यानंतर शालिनीताईंना सुरेशरावांना म्हणाल्या, मला आपल्या सुनेचे मुलाचे वागणे अजिबात आवडत नाही. मला सांगा, कोणी आपल्या आई वडिलांना अशी वागणूक देतं का? एकतर आपलेच पेन्शनचे पैसे हिसकावून घेतात आणि वरून तेच पैसे आपण खर्चासाठी मागितले तर आपल्याला 4 गोष्टी ऐकवतात, काहीही बोलतात. हा कुठला न्याय आहे? मी त्यांना काही का बोलत नाही हे पाहत बसते. आता मला काही सहन होत नाही. आपल्याला काहीतरी करावं लागेल जेणेकरून आपण आपल्या स्वतःच्याच घरामध्ये स्वाभिमानाने राहू शकतो. मोलकरणीप्रमाणे काम करून सुद्धा त्या दोघांची बोलणी खावी लागतात. मला सांगा, आता आपण दोघे आपल्याच घरात एकत्र बसून बोलू शकत नाही का? सुनेला त्याचाही त्रास होतो. स्वतः मात्र सुट्टीच्या दिवशी 12 वाजेपर्यंत झोपते. तेव्हा तिचा नाश्ता, स्वयंपाक सर्व काही मीच करते. तरी मी तिला शब्दाने काही बोलत नाही. सुरेशराव म्हणाले, अगं शालिनी, नाराज होऊ नकोस. माझा एक जवळचा मित्र आहे, त्याच्याकडून मी काही उसने पैसे घेईल. शालिनीताईंनी नंदेचा फोन व्यवस्थित कट केला नव्हता आणि त्यामुळे सरलाताईंनी आपल्या भावाचे आणि भाऊजाईचे सर्व काही बोलणे ऐकले होते. त्यानंतर काही वेळाने फोन कट करून त्यांनी पुन्हा एकदा फोन लावला आणि रडलेल्या आवाजात म्हणाले, वहिनी, तुम्ही दोघे एवढं काही सहन करत आहात आणि तुम्ही याबद्दल मला काही सांगितलं नाही. वहिनी, तुम्ही फक्त दादाला पाठवून द्या. पैसे घेऊन येण्याची काहीच गरज नाही. माझ्या नवऱ्याला चांगला पगार आहे, त्यामुळे घरात पैशांची कमतरता नाही. दादा माझा मोठा भाऊ आहे, त्यामुळे मी लग्न कार्याच्या वेळी नेहमी त्याला विचारून सगळी कामे करत आहे. तुम्हाला तर ठाऊक आहे ना, मला सासू सासरे नाहीत, दीर नाहीत आणि मग हे एकटे कुठे कुठे लक्ष देणार? म्हणून मी दादाला बोलवून घेते. तुम्हा दोघांशिवाय माझा आहे तरी कोण? हे ऐकून शालिनीताईंच्या डोळ्यांतून अश्रू आले. त्यांनी स्वतःजवळ काही पैसे वाचून ठेवले होते. ते सर्व पैसे त्यांनी सुरेशरावांना काढून दिले आणि म्हणाल्या, आता तुम्ही 2-3 दिवसांसाठी सरलाताईंच्या घरी जा. तिथे जाऊन त्यांच्या कामात थोडा हातभार लावा आणि मग या. त्यानंतर आपण विचार करूया की पुढे आपल्याला काय करावे लागेल. सुरेशराव म्हणाले, तू बरोबर बोलत आहेस शालिनी. आता विकासला नोकरी लागली आहे, त्यामुळे त्याने आपल्याकडून पेन्शनचे पैसे घेतले नाही पाहिजेत. आपल्याला सुद्धा आपल्या औषधांचा, गोळ्यांचा, दवाखान्याचा खर्च असतो. त्यामुळे सुनेसमोर, मुलासमोर आपल्याच पैशांसाठी हात पसरवणे मला योग्य वाटत नाही. 2 वर्षांपूर्वी जी काही परिस्थिती उद्भवली होती तेव्हापासून आपल्याला आपली पेन्शन विकासला द्यावी लागत आहे. शालिनीताई म्हणाल्या, मी तो दिवस कधीही विसरू शकत नाही. सुनीताला तिच्या माहेरी लग्नाला जायचं होतं तेव्हा तिने खरेदीसाठी 20,000 रुपये मागितले होते. जर ते पैसे विकासचे असते तर मग सुनीताने स्वतःसाठी किती खर्च केला असता? तरी पण आपली काहीच हरकत नसते. पण सुनीताला हे अजूनही समजत नाही की घरात फक्त सासऱ्यांची पेन्शन येते. किराणा सामान, वीज बिल हा सगळा खर्च त्याच पेन्शनच्या पैशांतून करावा लागतो. आणि आता सुनीता चक्क 20,000 रुपये मागते. तर मग कुठून आणायचे एवढे पैसे? जेव्हा हेच सुनीताला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा की तुझ्या सासऱ्याला 25,000 रुपये पेन्शन मिळते, मग त्या 25,000 20,000 रुपये तुला दिल्यानंतर शिल्लक राहिलेल्या 5,000 रुपयात घर कसं चालवायचं? आमच्या औषधांचा, गोळ्यांचा, दवाखान्याचा खर्च कसा करायचा? तेव्हा विकासला अजूनही काही नोकरी वगैरे नव्हती. तेव्हा सुनीता म्हणाली होती, तुमच्या मुलाला नोकरी नाही म्हणून तुम्ही मला टोमणे मारू नका. आता तुमचा मुलगा नोकरी करत नाही यात माझी काय चूक आहे? आणि त्यांना नोकरी नाही म्हणून मी काय माझ्या इच्छांचा गळा घोटायचा का? ते काही माहीत नाही मला. तुम्हा दोघांनी माझी मागणी पूर्ण करावी लागेल. मला काही माहीत नाही. अहो, इतर घरांमध्ये आई वडील आपल्या 4-4 मुलांना सांभाळतात, मग तुम्हाला तुमचा एक मुलगा, एक सून सांभाळता येत नाही का? जर तुम्हाला घर खर्च करायचा नसेल, हे माहीत नसेल, तर तुम्ही तुमच्या पेन्शनचे सर्व पैसे मला द्या आणि मग पहा 25,000 किती व्यवस्थित घर खर्च भागवते ते मी. तुमच्या औषधां, गोळ्यांसहित एवढी पेन्शन असूनही तुमचं रडगाणं सुरूच असतं. आई बाबासारखे पैसे नाहीत असा जप करत असतात. शालिनीताई म्हणाल्या, अगं सुनबाई, आलेली सगळी पेन्शनचे पैसे खर्च करून थोडे चालेल, पैसे वाचवावा पण लागतात ना. उद्या जर आमच्यापैकी कोणी आजारी पडलं तर मग आम्ही कोणाकडे हात पसरवायचे? त्यामुळे वेळच्या वेळी कोणाकडे हात पसरावे लागू नये म्हणून बचत केलेली केव्हाही चांगली. त्यासाठी आम्ही गरजेपुरते पैसे खर्च करतो. सुनीता म्हणाली, आई, तुम्हाला हिशोब वगैरे करता येत नाही. तुम्ही एक काम करा, यापुढे तुमच्या पेन्शनचे सगळे पैसे मला द्या. मी शिकलेली आहे, बघा मी घर खर्च किती व्यवस्थित सांभाळेल.
बायकोच्या बोलण्याशी सहमत होऊन विकास म्हणाला, आई सुनीता बरोबर बोलत आहे, यापुढे तू सुनीताला पेन्शनचे पैसे देत जा, तर घरामध्ये शांतता देखील राहील आणि सर्व खर्च व्यवस्थित होतील. आणि मी माझ्या नोकरीसाठी बऱ्याच ठिकाणी अर्ज केला आहे. मला काही दिवसांनी चांगली नोकरी मिळेल तेव्हा पैशांची काहीच कमतरता भासणार नाही. अशा प्रकारे मुलगा आणि सुनेचे पेन्शनचे पैसे सर्व घेण्याचे आग्रह करू लागले. सुनीताला 2 महिने पेन्शनच्या पैशाने घर खर्च व्यवस्थित भागू शकली नाही की देवाच्या कृपेने विकासला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. विकासला नोकरी लागून 6 महिने झाल्यानंतर आम्ही विचार केला की आता मुलगा आमच्या पेन्शनचे पैसे घेणार नाही. पण हे काय, तो आमचे पैसे परत करायचं नावही घेत नव्हता. तो स्वतः बँकेत जाऊन पेन्शनचे पैसे काढत होता. एके दिवशी मी विकास आणि सुनीताला म्हणाले, विकास आता तुला नोकरी लागली आहे, पगार मिळतो आहे, त्यामुळे आमच्या पेन्शनचे पैसे वापरू नकोस, आम्हाला सुद्धा पैशांची गरज भासते. तेव्हा विकास रागाने म्हणाला, काय गरज आहे तुम्हाला? मला पेन्शनच्या पैशांची, तुमच्याच पेन्शनच्या पैशाने घर चालतं. आम्ही तुमच्यासोबत राहतोय म्हटल्यावर तुम्हाला घर खर्च करावा तर लागेलच ना. सुनीता म्हणाली, नाहीतर मी माझ्या नवऱ्यासह दुसऱ्या कोणत्याही शहरात जाऊन वेगळी राहू शकते, पण तुमच्या उतारवाय झाला आहे ना, त्यामुळे तुमच्या काळजीपोटी आम्हाला तुमच्या दोघांजवळ राहतोय. शालिनी ताईने चांगलं समजले होते की ते दोघे आमची काळजी घेण्यासाठी किंवा आम्ही वृद्ध आहोत म्हणून आमच्यासोबत राहत नाही, तर आमच्यासोबत राहण्यात त्यांचा फायदा आहे, कारण त्यांचे सर्व पैसे वाचतात, सगळा खर्च आम्ही करतो, म्हणून तर आमच्यासोबत राहत आहे. जर आमच्यासोबत राहून त्यांना काहीच फायदा होत नसता तर सून आणि मुलगा खूप आधीच हे घर सोडून निघून गेले असते. शालिनी ताई म्हणाल्या, सुनीता मी घरातील खर्चाबद्दल बोलत नाही, पण काही पैसे आम्हाला स्वतःच्या खर्चासाठी सुद्धा हवे आहेत ना. सुनीता म्हणाली, ठीक आहे, जर तुम्हाला स्वखर्चासाठी पैशांची गरज लागेल तर आम्ही तुम्हाला दर महिन्याला 1000 रुपये देऊ, पण त्यापेक्षा जास्त अपेक्षा करू नका. आई बाबा, तुमच्या मुलाला नोकरी चांगली लागली आहे म्हणून तुम्ही काही विचार करू नका की आता आम्ही तुमच्या पेन्शनचे पैसे तुम्हाला परत देऊ. आम्हालाही 2 मुले आहेत, त्यामुळे त्यांच्याही भविष्यासाठी सुद्धा पैसे साठवावे लागतील. आणि अशा प्रकारे सुनेने आम्हाला आमच्याच पेन्शनचे पैसे देण्यास नकार दिला. आणि आता जेव्हा आम्ही आमच्या खर्चाबद्दल बोलतो किंवा सुनेला किंवा मुलाकडे पैसे मागतो तेव्हा ते आम्हाला फटकारतात, रागाने बोलतात की तुम्ही आता म्हातारपणात या पैशांचं काय करणार? या घराच्या सर्व जबाबदाऱ्या आमच्या आहेत, त्यामुळे पैशांचा हिशोब सुद्धा आम्हीच पाहू. तुम्ही फक्त घरामध्ये आरामदायक राहा, 2 वेळचे जेवण करा आणि आम्हाला शांततेने जगू द्या. हे सर्व शालिनी ताईंना जसेच्या तसं आठवत होतं. त्यांनी घड्याळाकडे पाहिलं आणि म्हणाले, अहो हे काय, तुम्हाला निघायला उशीर होतोय, तुम्हाला सरलाताईंच्या घरी जायला हवं. जे काय होईल ते आपण नंतर पाहूया. 6 दिवसांनी सुरेशराव त्यांच्या बहिणीच्या घरून परत आले. आज महिन्याची 30 तारीख होती आणि लग्नाला फक्त 10 दिवस उरले होते. 2 दिवसांनी विकास बँकेत गेला आणि तो वडिलांच्या पेन्शनच्या खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्यांच्या वडिलांच्या खात्यातून पैसे काढता येत नाही. त्याने 2-3 वेळा प्रयत्न केला आणि मग वैतागून तो बँक मॅनेजरकडे गेला आणि म्हणाला, मॅनेजर साहेब, मी दर महिन्याला ह्या खात्यातून 25,000 रुपये पेन्शनचे काढण्यासाठी येतो, पण यावेळी पैसे काढता येत नाहीये, काय प्रॉब्लेम झालाय कुणास ठाऊक, एकदा तुम्ही चेक करून सांगाल का? बँक मॅनेजरने सर्व तपशील तपासून पाहिला आणि म्हणाले की हे खातं बंद झालं आहे. काल ह्या खात्यात ज्या व्यक्तीची पेन्शन जमा होत होती त्याने येऊन ते खाते बंद केले आणि दुसरं खातं उघडलं आहे. यामुळे पेन्शनचे सर्व पैसे नवीन खात्यात जमा होतील आणि मी त्यांची वैयक्तिक माहिती तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही. त्यांनी मला हे कोणालाही सांगण्यास मनाई केली आहे. हे ऐकून विकासला भयंकर राग आला. तो रागाने लाल झाला होता. काही वेळाने तो घरी गेला. घरी आल्यावर तो त्यांच्या आई वडिलांवर चिडून मोठ्या आवाजात म्हणाला, बाबा तुम्ही काल बँकेत गेला होतात, काय गरज होती वेगळं खातं उघडण्याची? तुम्हाला स्लिपवर सही करून देत होतात आणि तुमच्या परवानगीनेच मी पैसे बँकेतून काढत होतो ना, मग तुम्हाला वेगळं खातं काढण्याची काय गरज भासली? ज्या खात्यात नेहमी पेन्शन जमा होत होती ते खाते तुम्ही बंद का केलं? सुरेशराव म्हणाले, बेटा गरज पडली म्हणूनच मी नवीन खाते उघडलं. यापुढे मी तुला माझ्या पेन्शनचे पैसे देणार नाही आणि घर खर्चाचं म्हणशील तर मी तुला खर्चासाठी दरमहा 10,000 देत राहीन. त्यातून किराणा सामान आणि विजेचे बिल देईल. पण जर इतर काही खर्च असतील तर ते तुला करावे लागतील. हे घर तुझं आहे आणि तू आणि तुझी बायको याच घरात राहतात, हे विसरू नका. आमच्याकडे पेन्शन असूनही आम्ही नवरा बायको गेल्या 1 वर्षापासून 5-10 हजार रुपयांसाठी सुद्धा देखील तुमच्यावर अवलंबून आहोत. माझ्या कष्टाचे हक्काचे पैसे मागण्यासाठी आम्हाला तुमच्या पुढे हात पसरावे लागत होते, तरी देखील तुमच्यापैकी एकाला देखील आमची थोडी दया आली नाही.
खरं तर तुम्ही खूप खर्च करत बाहेर जाता, पार्ट्या करता, मग तुम्हाला पैसे वाचवणे गरजेचे वाटत नाही का? आणि जर आम्ही आमच्या हक्काच्या पैशांतून थोडासा खर्च केला तर तुमच्या पोटात का दुखते? सुनीता म्हणाली, वा बाबा, असे कुठे असते का? मग मी तर म्हणते की जर एकाच घरात राहून प्रत्येकाला वेगळा खर्च करायचा असेल तर तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघे हे घर सोडून कुठेही निघून जा आणि वेगळी चूल मांडा. इथे आमच्यासोबत राहण्याची गरज नाही, आम्ही आमचा सर्व खर्च भागवू शकतो. तुम्हाला काय वाटतं? जर तुम्ही आम्हाला पेन्शनचे पैसे दिले नाही तर आम्ही उपाशी मारणार. यावेळी शालिनीताई सुनेचे बोलणे ऐकून शांत बसल्या नाही. त्या म्हणाल्या, आम्हाला घराबाहेर निघून वेगळी चूल मांडण्याची काहीच गरज नाही. कदाचित तू विसरत आहेस की ज्या घरामध्ये तू राहतेस ते घर सुद्धा आमचं आहे. हे घर माझ्या नवऱ्याच्या कष्टाच्या पैशांनी बांधलेलं आहे. आणि जर तुला वेगळीच चूल मांडायची खूपच हौस असेल ना तर आधी घराबाहेर जा, कुठेही घर भाड्याने घे आणि तिथे जाऊन राहा. आमचं काही म्हणणं नाही. तू आम्हाला नेहमीच धमकी देतेस की आता माझ्या नवऱ्याला नोकरी लागली आहे, आम्ही कोणत्याही शहरामध्ये जाऊन आरामात राहू शकतो. तुमच्या म्हाताऱ्यांमुळे आम्ही इथे राहत आहोत. तर मग आता मीच तुला सांगते, तू आमची काळजी करू नकोस. दोघे माझ्या घराबाहेर निघा. तुमच्या मनाला वाटेल तिकडे जाऊन राहा. आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करायला येणार नाही आणि तुम्ही आम्हाला त्रास द्यायला येऊ नका. चला पटकन तुमचे सामान भरायला घ्या आणि आम्ही आमचे घर सोडून कुठेही जाणार नाही. शालिनीताईंनी बोलायला सुरुवात केली. यावेळी त्या अजिबात गप्प बसल्या नाहीत. त्यांचं बोलणं ऐकून सुनीताच्या पायाखालची जमीनच सरकली. सासू सासरे अशाही प्रकारचा दिवस दाखवू शकतील हा विचार सुनीताने कधीच केला नव्हता. मग काय, विकास आणि सुनीताची बोलतीच बंद झाली होती. कारण आता एक तर त्यांच्या हातातून सासू सासऱ्यांची पेन्शन निघून गेली होती आणि दुसरं म्हणजे आता सासू सासऱ्यांनी त्या दोघांना घराबाहेरचा रस्ता दाखवला होता. दोघे नवरा बायको एकमेकांकडे तोंड पाहत होते, कारण दोघांनाही ही गोष्ट व्यवस्थित ठाऊक होती. जर हे घर सोडून गेले तर त्यांना वेगळं घर घेऊन भाड्याने राहायला लागेल. त्यांना दरमहा भाडे द्यावे लागेल, लाईटीचे बिल द्यावं लागेल, खाण्यापिण्याचा खर्च स्वतःला करावा लागेल. याआधी सासऱ्यांच्या पेन्शनवर आयुष्य करत येत होते. स्वतःचे पैसे जसे तसे साठवून ठेवता येत होते. पण आता जर वेगळं राहायला गेलो तर सगळा खर्च स्वतःच्या पैशांतून करावा लागेल. या विचाराने विकास आणि सुनीताच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. त्या दोघांच्या मनामध्ये काय विचार सुरू आहेत त्याचा शालिनीताई आणि सुरेशरावांना चांगला अंदाज आला होता. सुरेशराव आपल्या पत्नीला म्हणाले, शालिनी, बँकेतून पेन्शनचे पैसे आणायला चाललो आहे, तोपर्यंत तू तयार राहा. आजच आपण दोघे सरलाताईच्या मुलीच्या लग्नाची तयारी करायला जाऊया. त्यांना विकास आणि सुनीता थांबू शकत नव्हते. काही वेळाने सुरेश आणि शालिनी लग्नाची सगळी खरेदी करून घरी आले. तेव्हा सुरेशराव विकासला म्हणाले, विकास, तुझ्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे, त्यामुळे आम्ही दोघेही लग्नाला चाललो आहोत. तोपर्यंत तुम्ही पुढे काय करणार आहात याचा विचार करून सांगा. काही वेळाने जशी शालिनीताई त्यांच्या खोलीतून बाहेर महागडी बनारसी साडी नेसून बाहेर आल्या तेव्हा सुनीताताई त्यांना पाहून बडबड करू लागली. ती म्हणाली, म्हातारपणात बनारसी साडी नेसून कुठे चालला आहात? तेव्हा शालिनीताई म्हणाले, ही साडी मला तुझ्या बापाने किंवा नवऱ्याने घेऊन दिली नाही, त्यामुळे चुकून सुद्धा मला असं बोलण्याची तू हिंमत करू नकोस आणि माझी सासू बनण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि हो, जे फरमान तुझ्या सासऱ्यांनी ऐकवलं आहे त्याबद्दल जरा विचार कर. सुरेशराव आणि शालिनीताई दोघी तयार होऊन लग्नाला निघून गेले. पण आता विकास वडिलांच्या निर्णयाने फार गोंधळला होता. दुसऱ्या दिवशी आई वडील घरी आले तेव्हा विकास सुरेश बाबांना म्हणाला, बाबा, आमच्याकडून फार मोठी चूक झाली. यापुढे मी घरातील सर्व खर्चांना हातभार लावतो. अजून माझ्या दोन्ही मुलांचे शिक्षण बाकी आहे. आम्ही जर हे घर सोडून गेलो तर माझी अवस्था खूप वाईट होईल. त्यामुळे प्लीज आम्हाला घराबाहेर काढू नका. सुनीता देखील म्हणाली, आई बाबा, आम्हालाही माफ करा. यापुढे मी तुम्हा दोघांना कसलाही त्रास देणार नाही. तेव्हा सुरेशराव आणि शालिनीताईंनी एकमेकांकडे पाहिलं. सुरेशराव म्हणाले, ठीक आहे, केवळ मी तुम्हाला माझ्या नातवंडांमुळे राहण्याची परवानगी देत आहे. आता शालिनीताई आणि सुरेशराव स्वतःच्या घरामध्ये अगदी स्वाभिमानाने आनंदाने राहत आहे. तर मग मित्रांनो, जर आपण वृद्ध आईवडिलांवर खूप बंधने लादली, प्रत्येक गोष्टींच्या खर्चासाठी त्यांना बोटं दाखवली, त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेतला तर आई वडिलांना असे कठोर निर्णय घ्यावेच लागतात, जसे सुरेशराव आणि शालिनीताई यांनी घेतले होते. तेव्हाच त्यांना म्हातारपणी स्वाभिमानाने जगता येण्यासाठी त्यांनी असा निर्णय घेतला होता. सगळ्याच वयोवृद्धांना म्हातारपणात स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे, बरोबर ना? तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा चांगली वाटली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.